महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल फील्डच्या रिलेटेड वॅकन्सीजची पदभरती 14 तारखेलाच प्रसिद्ध करण्यात आलेली होती. एम्स द्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या अंतर्गत 11/11/2025 या दिवशी एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती असेल. याची शेवटची जी तारीख आहे तो 2 डिसेंबर आहे. पुढील 4 ते 5 दिवसामध्ये फॉर्म फिलअप करण्याची तारीख संपत आहे. त्यामुळं तुम्हाला एकदा आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ मी घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या PDF च्या माध्यमामध्ये सगळ्या काही बाबी आहेत, त्या तुम्ही पाहिल्याच असतील. वॅकन्सीज बद्दल आपण बोलत आहोत, त्यामुळं पूर्ण भारतभर या वॅकन्सीज असणार आहेत. कोणत्या एम्स कॉलेजसाठी कशाची वॅकन्सी आहे, कोणत्या कोणत्या पदांसाठी ही पदभरती भरून घेतली गेलेली आहे, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, एज जे आहे, एज विषयी जर तुम्हाला बोलायचं म्हणलं तर 18 ते 28 वर्षा 38 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन कॉमनली असतं. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलं जातं. वेगवेगळ्या पदानुसार जे एज आहे हे कमी जास्त झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं सुद्धा आहे. त्याप्रमाणे आपण माहिती जी आहे ती माहिती पाहण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघा, वेगवेगळे पद आहेत खूप जास्त संवर्गातील. तर याच्यामधले सिलेबस असेल किंवा तुमचा त्या पदाचं नाव असेल, त्याच्यासाठी सिलेबस काय लागणार आहे, स्किल टेस्ट आहे का, आणि कोणत्या लँग्वेज मधून ते पेपर होणार आहे याची पूर्ण माहिती इथं दिलेली आहे. तर बघा, पहिलं पद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे, जे आहे ते असिस्टंट डेंटिशियनचं पद आहे. त्याच्यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन डाएट चा सिलेबस असणार आहे. त्यानंतर असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बद्दलचा आहे, ज्याच्यामध्ये जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर तुमचा कोर्स झालेला असेल अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरचे पद आहेत. त्यानंतर बघा, असिस्टंट इंजिनियरचं पद आहे. त्याचबरोबर आता मेडिकल शी रिलेटेड जर म्हणलं तर बघा, टेक्निकलचे पद आहेत, ज्यामध्ये ओटी टेक्निशियन असेल, ओटी असिस्टंट असेल, त्यांचे पद आहेत. त्यांच्यासाठी तुमच्या ओटी टेक्निशियनच्या रिलेटेड सिलेबस तुम्हाला तिथं लागणार आहे. त्यानंतर बघा, फार्मासिस्ट औषध निर्मात्याचे सुद्धा पद आहेत. त्याच्यानंतर CSSD टेक्निशियन असेल, त्याच्यानंतर लॅब अटेंडंट असतील, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, ज्युनियर लॅब टेक्निशियन असिस्टंट असतील, लायब्ररी संदर्भातील असतील किंवा रेकॉर्ड किपिंगच्या संदर्भातील असेल, अशा वेगवेगळे जे पद आहेत हे पद या पदभरतीद्वारे भरून घेतले जात आहेत. मेडिकल सोशल वर्कर बघा, आपण याला लॅब सुपरिटेंडेंट किंवा समुपदेशक सुद्धा म्हणतो. समुपदेशक हे सुद्धा पद जे आहे हे सुद्धा याद्वारे भरून घेतलं जाणार आहे. टेक्निकल ऑफिसरचे पद आहेत. अशा पद्धतीचे टेक्निकल नॉन टेक्निकल बघा, रेडिओग्राफीच्या संदर्भातील पद असतील. सर्व पद या पदभरतीच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, आता वेगवेगळ्या पदांना पे स्केल किती आहे. आता ही PDF खूप मोठी आहे. ही PDF जर तुम्ही पाहिली नसेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देऊन टाकतो. आता आपण याच्यामध्ये फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या 2 पदांविषयी थोडीशी माहिती घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे आपण थेट जाऊया. बघा, 17 नंबरचं जे पद आहे हे असणार आहे लॅब टेक्निशियन. त्याच्या आधी आहे 12व्या क्रमांकाला फार्मासिस्ट असतील, फार्मासिस्ट ग्रेड असेल, अशा पद्धतीचं. तर याच्यामध्ये वेगवेगळे फार्मासिस्ट या कॅटेगरीचे पद आहेत. बघा, पहिल्यांदा तुम्हाला पदाचं नाव दिलेलं आहे, पोस्टचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूट दिलेलं आहे, त्याचं पे स्केल किती आहे, एज लिमिट किती लागणार आहे आणि त्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ही पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आता बघा, इथं तुम्हाला अटेंडंट म्हणून जर पाहिजे असेल तर ऋषिकेशच्या एम्स मध्ये जागा आहेत. 21 ते 27 वर्षाची तुम्हाला तिथं एज लिमिट आहे आणि 4th पे स्केल आहे. डिप्लोमा इन फार्मसी झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एक सिनियर पोस्ट आहे बघा फार्मासिस्टची, त्याच्यामध्ये 21 ते 27 वर्षाची वयोमर्यादा, पे स्केल S6 आहे आणि क्वालिफिकेशन त्यांनी त्याप्रमाणे दिलेलं आहे. अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे आहे क्वालिफिकेशन वगैरे सगळ्या बाबी देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही डिटेल्स मध्ये पाहून घ्यायचं आहे. महत्वाच्या माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खूप मोठी PDF आहे आणि एम्स अशाच पद्धतीनं PDF देत असतं. तुम्ही व्यवस्थित केअरफुली वाचायचं आहे
आणि त्याच्यानंतरच फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला अप्लाय करायचा असतो. बघा, तुम्ही 86-87 पेजवर जर गेलात तर तिथं तुम्हाला कॅटेगरी वाईज आरक्षणावाईज डिवायडेशन जे पोस्ट आहे त्या पोस्ट करून दिलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये आता बघा, ही असिस्टंट डेंटिशियनचे पद आहेत. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये याचं पद आहे आणि कोणत्या कॅटेगरी वाईज दिलेलं आहे हे पूर्ण दिलेलं आहे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरून इच्छुक आहात त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहायचं आहे आणि तशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला अप्लाय करायचा आहे. फीस वगैरे किती लागणार आहे याबद्दल आपण माहिती पाहू. खाली आपल्याला माहिती दिलेली असेल त्याच्याविषयी. बघा, हे जे फॉर्मॅट आहेत या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा द्यायचे असतात. त्यांनी हे खाली जे आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं ग्रॉस टायपिंग स्पीड लागणार आहे, ज्यांच्यासाठी टायपिंग आहे, स्किल टेस्ट असणाऱ्यांसाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे याची सुद्धा माहिती दिलेली गेलेली आहे. हे फॉर्मॅट आहेत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे. बघा, अनेक्चर A3 मध्ये सर्टिफिकेट फॉर पर्सनल, बघा PWBD कॅन्डिडेट साठी जे फॉर्मॅट लागणार आहे तो फॉर्मॅट दिलेला आहे. प्रत्येकाचे जे फॉर्मॅट आहेत हे फॉर्मॅट त्यांनी इथं आपल्याला दिलेले पाहायला मिळून दिसत आहे. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला बघा, आता हे जे तुम्हाला तिथं इंडेक्स दिलेला आहे त्या इंडेक्स मध्येच दिलेलं आहे इंट्रोडक्शन ऍप्लिकेशन प्रोसेस एज रिलॅक्सेशन कॅटेगरी. अशा पद्धतीनं ऍप्लिकेशन फीस, बघा ऍप्लिकेशन फीस जे आहे ते तुम्हाला 12 नंबर पेजवर पाहायला मिळणार आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन साठी जी फीस आहे ही फीस जी जनरल किंवा ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांना 3,000 रुपये, तर SC ST कॅन्डिडेट आणि EWS कॅन्डिडेट जे आहे त्यांना 2400 रुपये फीस लागणार आहे. PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीची फीस तुम्हाला तिथं लागणार नाहीये. डेट अँड सेंटर एक्झामिनेशन जे आहे ते तुम्हाला सेंटर कुठे कुठे असणार आहेत बघा. In a general, the computer-based test exam series planned to be conducted on 22 डिसेंबर 2025. बघा, 2 तारखेला फॉर्म भरायला संपणार आहेत आणि लगेच 22 डिसेंबरला याची एक्झाम होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 22 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत याची एक्झाम होऊ शकते. म्हणजे 3 दिवस एक्झाम आहेत, 22, 23 आणि 24. आणि 2 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. तुम्ही अद्याप फॉर्म भरला नसेल तर अजूनही चान्स आहे, तुम्ही या पदभरतीसाठी फॉर्म भरू शकता. जे सेंटर आहे ते सेंटर तुम्हाला निवडता येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये इथं सेंटर सुद्धा दिलेले असतील तेव्हा तुम्ही फॉर्म भरताना तिथं तुम्हाला सेंटर जे आहे ते पाहायला मिळतील. बघा, ही पदभरती एम्स द्वारे भरून घेतली जात आहे आणि त्याच्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिलेली आहे. 14 तारखेपासून 2 तारखेपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला NOCs वगैरे काही द्यायच्या असतील तर त्या तुम्ही 6 तारखेपर्यंत देऊ शकता. आणि डेट ऑफ स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन फ्रॉम एक्सेप्टर टू अपिअर इन एक्झामिनेशन साठी हे 8-12चा टाइम दिलेला आहे. आणि ऍडमिट कार्ड जे आहे ते पेपरच्या साधारणतः 1 आठवडा 4 ते 7 दिवस आधी येतो. डेट ऑफ CBT एक्झाम जे आहे ते 22 ते 24 यांच्या दरम्यान आहे. स्किल टेस्ट जे आहे ते पदानुसार तुम्हाला तिथं कळवल्या जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओतून एम्स द्वारे भरून घेतल्या जात असलेल्या पदभरतीविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.